गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण. गुढी म्हणजे एक तांब्याच्या धातूचा तांब्या, बांबू अथवा विळ्याच्या काठीवर एक साडीसोबत उलटा ठेवला जातो. कारण साडी ही शक्तीचे द्योतक आहे. जसे शंकर महादेवाने म्हटले आहे की ते शक्तीशिवाय शवरूप आहेत, तद्वतच हे जग आहे. म्हणून देवी स्वरूपात शक्ती उपासना आहे. कारण याच दिवशी चैत्र नवरात्र पण सुरू होते, ज्यात शक्यतो श्रीफळ ठेवलेला मंगल कलश मातीऐवजी धान्याच्या राशीवर ठेवला जातो. कारण चैत्र नवरात्रीत शेतात पिकाची कापणी होऊन शेतकरी राजाच्या घरी धान्य आलेलं असतं. मात्र अश्विन म्हणजे पावसाळ्यातल्या नवरात्रीत पिकाची पेरणी व्हायची असते, म्हणून धान्य बीजे मातीत पेरतात कलशाभोवती. ऋतू बदलाचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून कडुलिंब गुळाबरोबर त्याची कडू चव पचावी म्हणून खातात. त्याचबरोबर थोडे हिंग देखील असावे. गुढीला बत्ताशाची माळ, कडुलिंब, हार घालून आपल्या घरात शुद्ध हवा व शुभता यावी यासाठी हे सर्व. तसेच चैत्र नवरात्र जी प्रारंभ झाली आहे ती रामनवमीला समाप्ती असते. तर चला शुभता व शक्तीची उपासना करू. आयर नॉलेज कडून आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.